हा वयने बी बाण रावायला पाहिजे, पण बराच म्हातारा असले वय वय जास्त लोक जगणं सुधरत नाही. तुम्ही चांगला आहेत बडा म्हातारा, कीर्तन लिही बसेल येतच नाही, खरं सांग राय आई. नाही ते बराच म्हातारा आले वय वय जास्त तरी सुधरत नाही. काय करू असं? आमना दोंडायचं मला लगीन चालू होतं. लगीन आपली गे म्हातारा जेवण करली ना, मंडप मग खुर्ची टाकीन बसिली ना. काम बी नाही, घर 80 वरीच ना धरला. खुर्ची टाकीन बसेल होता. शेवटली विधी असते नवरदेव नवरीशी गुन्ह्या टाकाने. तुम्हाकडे शे का ती पद्धत? नवरदेव नवरी गुन्ह्या टाकान पद्धत छे तुम्हाकडे? नाही बा, आम्ही दोंडायचा ते इथपर्यंत येले, लांब येले म्हणतो पद्धत बदली गेली बा असं. कारण 12 कोस गेल्याच्या नंतर भाषा पद्धत प्रथा चेंज होतात. आता आमनाकडे अशी पद्धत आहे, माणसे मरेलोर शिलगावतं. तुम्हाकडे असं आहे का? मग जवळ सारखंच आहे बा. हां, आता ते नवरदेव नवरी गुन्ह्या टाकरांतात या भाऊन देखील ना 80 वरीस ना म्हातारा घर घ्या. म्हातारेल म्हणे मला पाल नाही म्हण पिवाले. म्हातारीन लोटा भर दे ना, यान गुच्चूप पान पिवायला पाहिजे ना. यान तोंड मधात नाही म्हातारे गुन्ह्या टाके 80 वरीस ना दल्ला. आणि म्हातारीने बी 65 वरीस मा अंदाज सापडायला येल होता. तोच तांब्या इसकाय डोकावर वडी फेका. म्हातारानं घे बा डोकं फुटी. म्हाताराला 7 पोरे होतात. 7 पोरेसनी फोन करा सासराले, मामाजी मन बापनं डोकं फुटी घे देखाली या. कारण गर्दी मग काय राहायची, एखादा देखी घेत नाही, दुसरा ना उन्हाने बापू साहेब लगे तिसरा म्हणजे घर म्हणासले बोलायला का रे त्यांचा सासरा देखी घ्या तुला अजून ठिकाणा नाही. 7 सासराले बोलायली ना त्याशनी 7 पोरेसनी. 7 व्याई बसेलेत बैठक हॉलमा. 6 गरीबडा होता, 7वा बोल का होता म्हणे का हो व्याई डोकं कसं काय फुटणं म्हणे. जाऊ द्या हो म्हैसने गोमाल दे ना का म्हण नाही हो. मग रातले पाणी बिनी बोलायला घेत का म्हण नाही हो. मग पाय बी सटकी घ्या का म्हण नाही हो. ना तू की रांता म्हणे बाबा मी सांगू का मन बाबा डोकं कस काय फुटणं. हाव घर ना बाबा म्हणे तू कुचू बटाय. हाव गाव ना बाबा म्हणे सांग रे भाऊ तू बाबा डोकं कस काय फुटणं म्हणे. काय नाही म्हणे बाबा मागली गेली मला लगीन चालू होतं म्हणे. नवरदेव नवरी गुन्ह्या टाक रांतात म्हातारा देखीव ना मन आजी पाणी मांग मन आजी पाणी भरी दे नाही आले लोटा. येन गुच्चूप पाणी प्यायला पाहिजे ना. मन आजीवर गुन्ह्या टाके मन आजीन भरेल तांब्या येन डोकावर उडी फेकायचे म्हणे डोकं फुटलं. व्याई लयल कपडा घर लई घेत ना ते का चांगला काम डोकं फुटेल होतं का. बऱ्याच म्हाताराले सुधरत नाही कोणती वय मग काय करू. पण आटेना म्हातारा बी चांगला दिकी राहणार बा कीर्तन लिही बसेल. आणि आटेने तुम्ही चांगले आहात बहिणी. विठ्ठल विठ्ठल भैया जाता जाता माझा एवढा संदेश असेल की भैया मी कीर्तनातून एक संदेश देतो. 2 मिनिटं बोलेल आणि जागेला पूर्णविराम असेल सेवेला. पर तत्पूर्वी मला संतांनी निरोप सांगायला पाठवले. त्या संतांचं अगोदर भजन करू. त्या सावता महाराज असतील, नाथबाबा असतील, संत चोखामेळा असतील, संत मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई असतील. नाव कोणाचं सुटतंय महाराज? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, 2 मिनिटं जागा सोडू नका. ऐका ऐका 2 मिनिटं फक्त तुमचे घेतोय. वाटतं येतो कळवडा म्हणून या. तरुण भावांना सांगेल माझ्या कीर्तनात तरुण भाव चांगले यायला लागले तर तरुण भावांच्या पाया पडून एक विनंती असेल. याच्यात माझा काय फायदा नाही, पर तुम्ही माझ्या जातीचे माझ्या धर्माचे आहात हो. आणि इन्सानियत नावाची वस्तू आजही जिवंत आहे. म्हणून मला जो संदेश द्यायचा आहे तो असा आहे. लक्षपूर्वक ऐका भैया. आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय आणि प्रत्येक धर्माला त्याच्या त्याच्या धर्माची जबाबदारी दिलेली. तुम्ही काय करायला पाहिजे, कारण आपण जन्माला येतानाच देवाला वचन देऊन आलोय हो. भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे, सप्ताह केला पाहिजे, कीर्तन केली पाहिजे, कीर्तन ऐकली पाहिजे, मंदिरं बांधली पाहिजे, देवदर्शन घेतलं पाहिजे. सकारात्मक सांगायलो हे केलंच पाहिजे. मंदिरं बांधली पाहिजे, देवदर्शन घेतलं पाहिजे, कीर्तनं ठेवली पाहिजे, सप्ताह झाला पाहिजे. पण इतकं करत असताना हे सगळं राहिलं तर चालेल, पण आईबापांची सेवा झाली पाहिजे. कारण त्यांच्यापेक्षा मोठं दैवत जगात कोणतं नाही आहे. आईबापांची सेवा करा. कारण काही लोक म्हणतात माणसाचं दिलेलं पुरत नाही, माणसाचं दिलेलं पुरत नाही, देवाचं दिलेलं सरत नाही असं म्हणतात. पण मी असं म्हणेल भैया देवाचं दिलेलं कुठंतरी सरू शकतं, पण आईबापांचा दिलेला आशीर्वाद कधीच संपत नाही. म्हणून त्यांची सेवा. आणि तरुण भावांना एक संदेश अजून असा असेल, आईबापांची सेवा तर कराच पण निर्व्यसनी जीवन जगा दादा. कोणत्याच भावाला वाटत नसेल मला बेवड्या पाहुणा भेटायला पाहिजे असं वाटस का? एखादा दारुड्याला माझी बहीण द्यावी असं वाटतं का? नाही ना वाटत. मग तुम्ही सुद्धा कोणाचे तरी जावाई होत आहेत, पाहुणे होत आहेत, म्हणून तुम्ही दारू पिऊ नका आणि पुडी खाऊ नका. कारण या पुडीच्या नादात हो पुड्या खाऊ खाऊ बरेच पोरं कॅन्सर होऊन मरताय. दारूच्या नादात तरुण भाऊ हो तरुण पोरी विधवा होत आहेत. दारू पिऊ नका दादा. आणि जर दारूच प्यायची असेल ना तर कोण्या परक्याच्या बेटीचं नशीब फोडू नका हो. लग्न करू नका. पीपीशने मरी घ्यात म्हातारी गुंडाईशने फेक देतीन. हां थोडा राग येईन तुमले पण सत्यता सांगित असू.
जर लगीन करणं होईन ते दारू पिऊ नका, दारूच पिणं होईन ते कोण परायण बाई बेटीनं नशीब फोडू नका. खुशाल दारू प्या. हो, कारण या दारूच्या पायी तरुण पोरी विधवा आहेत, होत आहेत. म्हणून तरुण भावांना सांगेल, व्यसन करू नका, आईबापांची सेवा करा. हा शेवटचा संदेश असेल. वेळ भरपूर झालेली, शेवट करायचा. हरी विठ्ठल जय जय